डोंबिवलीतील घटनास्थळाची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून पाहणी अनधिकृत कंपन्या चालवणाऱ्यांना सरकारचा पाठिंबा। अंबादास दानवेंचा आरोप, तर दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू। पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजेस पुणे पोलिसांच्या ताब्यात। आरोपीला पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोपींचा होणार तपास, तर आरोपींच्या वडील आणि आजोबांची आज पुन्हा चौकशी। अपघातानंतर पब आणि बारवर कारवाईनंतर आता पब चालक आक्रमक। पब चालकांचा आज आंदोलनाचा इशारा। आज पुण्यातल्या अपघातानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक। आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाची हाक, तर अजित पवार पोलिसांकडून आढावा घेण्याचीही शक्यता। शरद पवारांची आज पत्रकार परिषद। दुपारी 2 वाजता पवार विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधणार। मतमोजणी दिवशीचा ड्राय डे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज फैसला होण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला याचिकेतून आव्हान। उन्हाचा तडाखा वाढला। दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातला रेड अलर्ट। राजस्थानमध्ये काल उष्णतेमुळे 8 जणांचा मृत्यू। मध्य प्रदेशमध्ये प्रचार तोफा थंडावण्याआधी मोदी मैदानात आज मोदींचा भव्य रोड शो। लोकसभेचं रण तापलं। आणि पुण्यामध्ये एनडीएच्या परेडचा थरार। जनरल मनोज पांडे मानवंदना स्वीकारणार। 146वी तुकडी देशसेवेसाठी सज्ज।